नाही ते काय नाही. हे गोपाळ, मी आता एक वकील बघितलेला आहे. तू हिच्या आई वडिलांना बोलव आणि म्हणा हिला घरी घेऊन जा तुमच्या. आता घटस्फोट होणारच, दुसरा पर्याय नाही. आपण एकदा मी नाही काय केलं ते मी असलं काय नाही केलं. मी खरं सांगतो. तू नका रडूस, शांत हो. मी असली समजवते काय ते. जा आराम करते. जा आराम करते. जा. मी नाही केलं असं काही. संपलं एकदाच सगळं. या लालीची कटकट आता कायमची संपणार. मी अजून काय करू तुमच्यासाठी म्हणजे तुमचं समाधान होईल? एवढं प्रेम केलंय मी तुमच्यावर, तुम्हाला दिसलंय ते, कळलंय, तरी पण का अंतर देताय मला? 20 वर्ष वाट बघितली तुमची, तेव्हापासून प्रेम केलंय तुमच्यावर. ह्या दिवसासाठी तुम्हाला घटस्फोट द्यावा म्हणून आप्पांनी बाहेर नको नको ते आरोप केलेत माझ्यावर, आणि तुम्ही निमूटपणे कसं काय सहन केलं? बायकोचा इतका घाणेरडा अपमान कसा काय सहन करू शकता तुम्ही? मग काय बोलणार होतो मी? काय बोलायचं होतं मी? बरोबरच बोलले आप्पाजी काय बोलले ते. इतके दिवस त्या वकिलाबरोबर राहिलीस, काहीतरी केलं असेलच की. आणि जगातली कुठली बाई कबूल करणार आहे की आमच्यात काहीतरी झालं होतं? बस! कोणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहे माझ्या? नाही सहन होत आहे, शांत व्हा. कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहे माझ्या? जेव्हापासून तुमचं नाव माझ्या आयुष्यात आलं ना, तेव्हापासून कुणाचा विचार नाही केला आहे. तुमची वाट बघितली, तुमच्यावर प्रेम केलं, माझं सर्वस्व तुमच्या पायावर अर्पण केलंय, आणि माझ्या चारित्र्यावर संशय घेताय. मी खरंच कधी कुठल्या परपुरुषाकडे नाही बघितलं, कुणाला स्पर्श नाही करू दिला, तर युगंधरला पण हात नाही लावू दिला मला. तुम्ही माझ्या जवळ असावं म्हणून मी खून करायला पण मागं पुढे नाही बघितलं, आणि तुम्ही माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताय. हॅलो, हा ते उद्या नोटीस द्यायला येतोय ना? हे बघ, काय बी झालं तरी केस आपणच जिंकली पाहिजे, आणि पोटगी द्यावी लागणार नाही याचा बी विचार करा नीट. झालंच पाहिजे ते. हा ठेव. हो, तुम्ही वकील कसा काय बघितला? आणि तुम्हाला मला बोलावंसं नाही वाटलं, सांगावंसं नाही वाटलं? तुला काय सांगायचं ते? अहो काय बोलताय तुम्ही? मी माझ्या लेकाचा घटस्फोट होऊन देणार नाही, आणि तुम्ही विनाकारण आपल्या सुनेवरती संशय घेताय. अहो ती पोरगी त्यातली नाही हो. आता एवढे महिने आपल्या घरात तिने काढले, आणि तुम्ही जरा बी तिला ओळखलं नाही. मी मानते अहो, ती जिद्दी आहे, ती स्वतःचं खरं करते, पण ती असं काय बी करणार नाही हो. तुम्हाला नको सांगू, आणि तुझ्याकडनं शिकावी एवढी वाईट परिस्थिती नाही आली माझी. तू यामध्ये पडू नको. का नको पडू? मी माझ्या लेकाचा संसार तुटू देणार नाही. अहो संसार उभा करायचं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही हो. इथे पोरांना पोरी मिळत नाही लग्नासाठी. निदान देवाच्या दयेने आपल्या लेकाचं लगीन तरी झालंय, संसार तरी सुखाचा चालला होता. कसलं सुखाचं चाललंय? रोज उठून आपले आहेच तमाशे घरात. तू यामध्ये पडू नको. हो झाल्या असतील त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी चुका, मी मानते की चुका झाल्या आहेत त्यांच्यामध्ये, पण म्हणून काय एकदम टोकाची भूमिका घ्यायची, संसार तोडायचा? आता तू मला शिकवणार मी काय करायचं आणि काय नाही ते? हो सांगणार. आतापर्यंत मी तुमचंच ऐकत आले, पण माझ्या लेकाच्या बाबतीत मी कोणाचाच ऐकणार नाही. मी माझ्या लेकाचा संसार तुटू देणार नाही. आता मोडतोच, बघू तू काय करतेस ते. काय करणार? माझ्या लेकाचा संसार जर मोडला तर मी तुमच्या नावची चिठ्ठी लिहीन आणि हिताच जीव देईन. या असल्या फालतू धमक्याने मी घाबरत नाही, आणि या घरामध्ये काय करायचं आणि काय नाही हे मी ठरवतो, आणि याच्या पुढे मी ठरवणार. गप गुमान लाईट बंद कर आणि रात्रभर रडत बस. मी नाही भीक घालत. गोपाळ काय लगा? अरे तू इकडून येणार होता, इकडून कुठनं आला? हा रस्ता विसरला काय? आम्ही पेलो तुला चढली वाटत. हा अरे लगा तू
लय रे याडा बुवा. अरे ही शॉर्टकट आहे का नाही मला कळत नव्हतं तेव्हापासूनच शॉर्टकट माहिती आहे मला. आणि मी तुला काय म्हणलेलं गोपाळ इकडून येणार आहे म्हणलेला का नाही आला का तू त्या दोघांना खोळ्यात काढलंय तिकडं पाठवलंय त्या अमिताभ जित्याला. शॉर्टकट आहे कॅनलच्या पाण्यात पोहून पलीकडे गेलं का नाही हे झाला शॉर्टकट. असं होय. आणि दगड कशाला घेतलाय का होयो अरे ते कुत्रे येतात ना रस्त्यात भुकतेले म्हणून दगड हाना घेतला होता त्यांना. ही कुत्र तुझ्या बरोबर असताना बाकीची बरी बुकतेल तुझ्यावर. हा अरे टाक ती दगड खाली राहू दे सोड त्याला हात बी लावू नको सोड. सोडतोय त्याला. अरे नाही बाबा सोड त्याला असले विश्वासघातकी माणूस आहे एक नंबरचा. आम्ही आमचं नेतो लागा तू देव माणूस याला शिव बी नको राहू दे सोड आम्ही नेतो त्याला. अरे सोडतो मी त्याला. काढकी रे हात काढकी लागा काढ चला ए तोंडाच्या लय वाचा देव माणूस तुझ्या बरोबर आहे